नमस्कार मैत्रिणींनो, नवीन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर बघा मैत्रिणींनो, इथे मी मस्त अशी इथे बघा स्पायसी अशी इथे भाजी इथे बनवणार आहे आणि ही जी भाजी आहे ती माझ्या मुलींना खूप आवडते आणि ही जी भाजी केली की मुली खूप खुश होतात. तर इथे ही बघा ही कोणती भाजी आहे तर ती मी कशा प्रकारे बनवणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी ही रेसिपी बनवून मुलींना खाऊ घालू शकता. इथे बघा इथे बघा मी इथे एक कांदा घेतलेला आहे आणि एक थोडं खोबरं घेतलेलं आहे. आता कांदा आणि खोबरं छान मी इथे म्हणजे इथे छान ब्राऊन कलर येईपर्यंत शिजवून घेतलेला आहे आणि त्यानंतर बघा इथे मिक्सर मधून पूर्ण सारा मी काढून घेणार आहे. तर इथे खोबरं, कांदा आणि इथे बघा जे मी इथे बघा यामध्ये एक टमाटर घातलेला आहे. त्यानंतर इथे मी जे आधी बघा मी ते काजू आणि खसखस थोडा मूड घातलेला होता तर ते पण इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर वरून थोडा सांबार घालायचा आहे आणि हे जे बघा इथे थोडं जिरं मी इथे घालणार आहे आणि थोडं यामध्ये सांबार घालून घ्यायचं आहे आणि याची छान पेस्ट करून घ्यायची आहे. तरी बघा पेस्ट झालेली आहे. आता एक मी इथे पॅन ठेवलेला आहे. यामध्ये थोडं तेल घालायचं आहे. अगदी एकदम खूप तेल घालायचं नाहीये. तर मी इथे 3 ते 4 चम्मच इथे तेल घालत आहे. त्यानंतर थोडे मी जे तेजपान आहे ते थोडे घातलेले आहे. आता ही जी बघा मी इथे आलं लसूणची पेस्ट आहे तर ती मी इथे बघा वेगळी केलेली आहे. तर मी इथे बघा आधी आलं लसूण पेस्ट इथे 1 चम्मच घातलेली आहे. त्यानंतर इथे बघा ही छान पेस्ट होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर मी जे जे मी ग्रेव्हीची पेस्ट केलेली आहे ती त्यामध्ये घालायची आहे. आणि बघा एकदम मस्त अशी बघा पेस्ट एकदम बारीक अशी झालेली आहे. त्यानंतर बघा ही छान तेलामध्ये होऊ द्यायची आहे आणि हे झाल्यानंतर बघा आता ही छान प्रकारे तेल वर सुटेपर्यंत होऊ द्यायची आहे. आणि यामध्ये बघा मी इथे नंतर जोपर्यंत ती पेस्ट होत नाही तोपर्यंत बघा इथे मी जे पनीर आहे त्या पनीरचे तुकडे करून घेत आहे. तर हे तुकडे आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहे. तर बघा मी इथे गरम पाण्यामध्ये पनीर थोडं धुतलेलं आहे त्यामुळे तुकडे पटकन झालेले आहे आणि एकदम सॉफ्ट असे इथे जे पीसेस आहेत तयार झालेले आहे. तर इथे बघा ही जी ग्रेव्ही आहे त्याला छान वरून तेल सुटलेलं आहे. तर इथे बघा आता यामध्ये मी जे वाटाणे आहे म्हणजे जे हिरवे वाटाणे आहे ते मी इथे मोड घातलेले आहे. तर ते वाटाणे तर तुम्ही त्याला मटर सुद्धा म्हणतात. पर इथे बघा हे जे वाटाणे आहे मी यामध्ये टाकून घेत आहे. आता हे यामध्येच टाकल्यानंतर बघा हे पटकन शिजल्या जाणार आहे आणि अजिबात वेळ लागणार नाही. तर बघा इथे अशा प्रकारे ग्रेव्ही छान बघा ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये मसाले टाकायचे आहे. तर मी इथे बघा सर्वात आधी बघा मी इथे यामध्ये बघा 1 चम्मच इथे खडा मसाला म्हणजे गरम मसाला घालत आहे आणि हा मसाला मी घरीच बनवलेला आहे. त्यानंतर 1 चम्मच धने पावडर घालून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडी यामध्ये बघा हळद घालायची आहे. आणि बघा जे लाल तिखट आहे ते मी इथे बघा 2 ते 3 चम्मच घालणार आहे. म्हणजे ग्रेव्ही छान लालसर दिसणार आहे आणि बघा खायला पण टेस्टी लागणार आहे. म्हणजे एकदम फिक्की नको आणि एकदम खूप तिखट पण भाजी नको यासाठी मी इथे बघा 3 चम्मच यामध्ये तिखट घातलेलं आहे. तर छान तिखट आपल्याला हे मसाले जे पूर्ण होऊ द्यायचे आहे आणि हे झाल्यानंतर आपण बघा इथे छान मसाला बघा हे होऊ द्यायचा आहे आणि मग नंतर थोडं आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. जेणेकरून हा मसाला छान शिजला जाणार आहे. तर बघा मैत्रिणींनो अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी ही रेसिपी मी इथे तयार करून घेत आहे. तर याला थोडी आपल्याला एक वाफ येऊ द्यायची आहे आणि इथे बघा मस्त अशी वाफ आलेली आहे. तेल वर सुटलेलं आहे. आता यामध्ये थोडं इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर बघा ग्रेव्ही छान तयार झालेली आहे आणि मस्त तेल असं सुटलेलं आहे आणि वाटाणे पण यामध्ये शिजलेले आहे. तर बघा इथे बघा छान हे शिजल्यानंतर बघा इथे यामध्ये थोडं इथे मी इथे पाणी घालून घेणार आहे जेणेकरून बघा हिची छान ग्रेव्ही हे मस्त असं बघा इथे तयार होणार आहे. आता ही ग्रेव्ही तयार झाल्यानंतर बघा इथे यामध्ये आपल्याला जे हे पनीरचे पीसेस आहेत ते घालायचे आहे. तर मी इथे बघा याला मी अजून पुन्हा थोडं पाणी सोडून घेणार आहे. यामध्ये पनीरचे थोडे जे तुकडे आहेत ते घालून घेणार आहे. तर इथे बघा जे पनीरचे तुकडे आहेत तर ते मी इथे छान फ्राय करून घेत आहे आणि फ्राय करून घ्यायचे आपल्याला थोडं इथे बघा एकदम ब्राऊन करायची नाहीये तर थोडे इथे तेलामध्ये छान ते शिजवून घ्यायचे आहे. तर इथे बघा
अगदी 5 मिनिटात मी इथे बघा जे पनीर आहे ते पनीरचे तुकडे इथे फ्राय करून घेत आहे. तर हे फ्राय झाल्यानंतर आपल्याला जी मी ग्रेव्ही केलेली आहे त्यामध्ये घालायची आहे. तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी बघा इथे ही जी अ, पनीरचे तुकडे फ्राय झालेले आहे. आता बघा ही जी रेसिपी आहे ती माझ्या मुलींना खूप आवडते. म्हणजे बघा 15 दिवसानंतरच त्यांना आठवण येते, की काय मम्मी ही जी भाजी आहे ती बनव. तर मी इथे बघा ही जी रेसिपी आहे ती मुलींना बनवून देते तर त्या खूप खुश होतात. तर बघा तुम्ही सुद्धा तुमच्या मुलीसाठी अशा प्रकारची रेसिपी नक्की बनवू शकता. तर बघा इथे एकदम मस्त अशी बघा इथे मी पनीरचे तुकडे यामध्ये घातलेले आहे आणि ग्रेव्ही एकदम मस्त झालेली आहे. आता याला आपल्याला एक वाफ येऊ द्यायची आहे आणि छान प्रकारे बघा इथे ते तेल सुटणार आहे. तर बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि इथे बघा पनीर पण छान मिक्स झालेलं आहे. तर बघा यामध्ये बघा मी आता थोडं यामध्ये काय करणार आहे, हे पनीर छान इथे मिक्स झाल्यानंतर थोडा गॅसचा पॉवर कमी करून घेणार आहे. आणि बघा इथे जी पनीरची भाजी इथे तयार झालेली आहे. तोपर्यंत बघा इथे आता मी थोडी कणिक मळून घेत आहे आणि याच्या मस्त अशा ज्या तंदुरी रोटी आहे त्या बनवून घेणार आहे. तर तंदुरी रोटी बनवण्यासाठी बघा कणिक ही एकदम घट्ट भिजवायची असते आणि थोडं त्यामध्ये तेलाचा वापर करायचा असतो. तर मी असं घट्टशी अशी कणिक मळून घेत आहे आणि इथे बघा मस्त अशा जी तंदुरी रोटी करून घेणार आहे. तर यासाठी बघा आपल्याला इथे जर थोडा तुम्हाला जर मैदा टाकायचा असेल तर तुम्ही मैदा सुद्धा टाकू शकता. पण इथे मी फक्त कणकीपासूनच मस्त अशा तंदुरी रोटी तयार करून घेणार आहे. तर बघा ही माझी कणिक मळून झालेली आहे. आता मस्त गरमागरम इथे रोट्या इथे त्या ज्या पोळ्या आहे बनवून घेणार आहे. तर बघा थोडं तेल यामध्ये घालायचं आहे आणि छान मळून घ्यायचे आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने बघा पटकन अशा मी इथे ज्या पोळ्या आहेत तयार करून घेणार आहे. तर बघा ती भाजी झालेली आहे, ग्रेव्ही बघा इथे मस्त मस्त ग्रेव्ही आलेली आहे आणि इथे बघा मस्त जी भाजी आहे मस्त तयार झालेली आहे. त्यानंतर मी इथे बघा पोळ्या करून घेणार आहे. तर पोळ्यासाठी बघा मी छान कणिक कडकशी मळून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला बघा इथे घोळण थोडं घ्यायचं आहे कणकीचं आणि इथे बघा अशा प्रकारे ते लाटून घ्यायचे आहे आणि लाटल्यानंतर बघा ते मी मी बघा इथे तव्यावरच ते शेकणार आहे म्हणजे जेणेकरून एकदम कडक अशी इथे बघा ही पोळी तंदुरी रोटी जशी हॉटेलमध्ये असते तशीच तयार होणार आहे. तर बघा आपल्याला हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही. जर घरच्या घरी आपण अशा प्रकारे मुलींसाठी किंवा स्वतःसाठी अशा प्रकारे ज्या रेसिपीज आहे बनवू शकतो आणि कमी वेळात मस्त अशा रेसिपी इथे तयार होतात आणि ते बघा बघा इथे जी पोळी आहे बघा एक मी तव्यावर ठेवलेली आहे. एकदम कडक अशी इथे भाजून घ्यायची आहे जेणेकरून ती तंदूरी रोटी सारखीच दिसणार आहे. आणि ही जी भाजी आहे ती ग्रेव्हीची भाजी असल्यामुळे बघा हे कडक जर पोळी आपण बनवली मस्त अशी लागतं आणि ते बघा खायला पण स्वादिष्ट लागतं आणि हे मस्त पण दिसतं. तर बघा अशा प्रकारे मी तव्यावरच ती शेकून घेत आहे. आणि ही कमी पॉवरमध्ये शेकल्यानंतर बघा आपोआप ती कडक होणार आहे आणि थोडी आपल्याला बघा इथे कडक होण्यासाठी बघा इथे तवा काढून गॅसवर पण शेकून घ्यायची आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने बघा इथे अशी गॅसवर एकदम कडक अशी भाजून घ्यायची आहे जेणेकरून ती तंदुरीसाठी सारखीच दिसणार आहे. तर बघा मस्त अशी कडक अशी पोळी तयार झालेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.